बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, विजय असो. चला पंचांना विनंती आहे, सामना सुरू करायचा आहे. आता जाणारा सामना भीम आर्मी विरुद्ध सिद्धार्थ मित्र मंडळ. आणि भीम आर्मी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आपले सलामीचे दोन्ही फलंदाज उतरले आहेत. फलंदाजांची नावं कळवायची आहेत. सिद्धार्थ आहे. भीम आर्मीचा पाहिजे ना, काय बॉलर पाहिजे बॅट्समन पाहिजे? भीम आर्मीचा मागे आहे. भीम आर्मीचा आहे ना, बघायचं आपल्याला ना बॉल. हा सिद्धार्थ बॉलर. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. पंकज मकरंद, माफ करा. गोलंदाजीसाठी पहिला षटक घेऊन येतात ते मकरंद. वैभव, माफ करा, वैभव. आणि फलंदाजीसाठी स्ट्राईकवर आहेत नितेश आणि नॉन स्ट्राईकवर अविनाश. पहिला चेंडू थोड्याशा स्क्वेअरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, एक चोरटी धाव घेतलेली आहे आणि आपल्या खात्या उघडलं संघाचं भीम आर्मीने. धावा संख्या होते ती 1. अंपायरचा इशारा पायचा. धावा संख्या होते 1. स्ट्राईकवर आले आहेत अविनाश. यावेळी मात्र सुंदर तोडवला चेंडू ऑफच्या दिशेने आणि 4. षटकापासून आक्रमण करायला सुरुवात केली भीम आर्मीने आणि अवघ्या दुसरा चेंडू हा ऑफच्या दिशेने मारलेला चौकार. धावा संख्येत भर पडून धावा संख्या होते ती 5. यावेळी सुंदर मारला चेंडू, मात्र अंपायरचा इशारा. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. सांगतो धावा संख्येत 1 रनने भर पडून धावा संख्या होते ती 6. फायनलला जाणार, दोघांची सेमी होणार. तेच
धावा संख्या झाली ती 6, चेंडू झाले ते 4. पहिलं षटक वैभवाचं. वळूया 5व्या चेंडूकडे. स्ट्राईकवर आहेत अविनाश. यावेळी मारलेला फटका सुंदर ऑप्शन दिशेने तितकं चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र एकदा थांबू शकत नाही. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावा संख्येत भर पडून धावा संख्या होती ती 7. शेवटचा चेंडू, सुंदर तोडलेला चेंडू. आणि पंचांनी आपला निर्णय कळवायचा आहे. 2 धावा. षटक समाप्तीची घोषणा. 1 षटकाखेर संघाची धावसंख्या होती ती 9 इन बाद. अजूनही पहिल्या इनिंग्स मधील 12 चेंडू शिल्लक. 3 षटकांचा सामना क्वार्टर फायनल 2 चा. स्ट्राईकवर आले आहेत नितेश. आपका अविनाश. मध्ये ते लपडा होणार त्यामुळे आपण 3 त्यांना काढून द्यायचे लागतील. कोणी मरू शकतो त्याच्यामध्ये. बॉलरचं नाव सांगायचं आहे. गोलंदाजाचं नाव गौरव सौरभ. आणि गोलंदाजीसाठी आलेल्या सौरभ. सौरभ स्वरूप. पहिला चेंडू सुंदर तडवला चेंडू. 1 धाव घेतलेली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न होतोय. हा नाही करता एका धावेवरच समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. धावा संख्येत भर पडून धावा संख्या होते ती 10. वळ्या पुढच्या चेंडूकडे. यावेळी सुंदर तडवला चेंडू, मात्र अंपायरचा इशारा. टिकल्या स्वरूपात 1 धाव. या एका धावाने धावा संख्या होते ती 11. स्ट्राईक वर नितेश. कुठे गेला डीजे, कुठे गेला? वळ्या स्वरूप यांच्या पुढच्या चेंडूकडे सामना करतील त्यांचा नितेश. आतापर्यंत 2 चेंडू टाकलेले आहेत. नितेश सामना करतील 3ऱ्या चेंडूचा. थोडस लवकर करायचं आहे. यामध्ये तर सुंदर तडला चेंडू, मात्र 1 चोरटी धाव. थांबू शकत नाहीये. धावा संख्येत एका रनाने भर पडून धावा संख्या होते ती 12. वळ्या पुढच्या चेंडूकडे पुन्हा एकदा स्ट्राईकला अविनाश. सामना करतील स्वरूप यांचा. यावेळी थोडा साईड करता प्रयत्न होता, मात्र पुन्हा एकदा 1 चोरटी धाव घेतलेली आहे. एसटीच्या मागे कसं रक्षकाचं थोडस गचाळ क्षेत्ररक्षण. धावा संख्या झाली ती 13. अजूनही 2 चेंडू शिल्लक. यावेळी हवेत मारलेला चेंडू, मात्र फलंदाज बाद. पहिला झटका लागतोय भीम आर्मीला नितेश यांच्या स्वरूपात.
आता सुरू असलेला सामना क्वार्टर फायनलचा द्वितीय सामना. आणि याच्या आधी जो संघ जिंकला होता भीमशक्ती संघ हा सेमी फायनल मध्ये दाखल झालेला आहे. फलंदाजाचं नाव संदेश, नवीन फलंदाज संदेश नंबर 3 वर. शेवटचा चेंडू स्वरूप यांचा सामना करतील संदेश. सुंदर असा चेंडू, बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाही, निर्धाव चेंडू जातोय. ओव्हर समाप्तीची घोषणा. आपल्या संघासाठी अंतिम षटक घेऊन येतात. बघा शेवटच्या षटकात आपल्या संघासाठी किती धावा देत आहेत आणि किती विकेट घेत आहेत. कॅप्टन कूल म्हणून अशी त्यांची ओळख. जर्सी नंबर 7 परिधान केलेला आहे महेंद्रसिंग धोनी यांचे फॅन. पहिला चेंडू, सुंदर चेंडू, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही झालाय, निर्धाव चेंडू जातोय. थोडासा दबाव टाकला जातोय फलंदाज अविनाशवर. बोला दुसऱ्या चेंडूकडे. यावेळी सुंदर तोडण्याचा चेंडू आजच्या दिशेने एकदा घेतलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय पण अंपायरचा इशारा डिक्लेअर स्वरूपात एक धाव. धावा संख्या झालेली आहे ती 14. अजून 4 चेंडू शिल्लक. बघा उर्वरित 4 चेंडू जे आपल्या संघासाठी काय करतायत. बोललोय काय तो मला घरून घे. आणि थोडीशी जाहिरात आलेली आहे. तीस सेकंदाचा ब्रेक. चला पुढच्या चेंडूकडे वळूया. यावेळी मात्र पुन्हा एकदा एक छोटी धाव. थर्मनच्या दिशेने मारलेला चेंडू, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पण एकदा काही रोखू शकत नाहीयेत. धावा संख्येत भर पडून धावा संख्या होते ती 15. अजूनही 3 शेवटची चेंडू शिल्लक आहेत जय यांचे. चौथ्या चेंडूकडे. यावेळी सुंदर तोडलेला चेंडू, वन बाउन्स, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी 3 धावा वाचवलेल्या आहेत. 2 धावा घेतलेल्या, तिसऱ्या धावाचा प्रयत्न, चांगली रनिंग भेटून दोन्ही फलंदाजांमध्ये आणि 3 धावा पूर्ण. या 3 धावाने धावा संख्या पोहोचते ती 18 वर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. ओळ्या 5व्या चेंडूकडे जय यांच्या.
जय विरुद्ध अविनाश, पाचवा चेंडू. यावेळी फलंदाजाची आत्महत्या आणि ते फलंदाज बाद. राजू 11 आणि अजिंक्य 11 दोन्ही संघांना विनंती आहे, आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. याच्यानंतरचा होणारा सामना क्वार्टर फायनलचा तिसरा आणि अंतिम सामना आपला असेल. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंगचा. बघा शेवटच्या चेंडूवर काय करतायत फलंदाज. सुंदर दडवला चेंडू हवेत, प्लेअर बसतोय बॉल जवळ आणि फलंदाज बाद. सुंदर असा झेल पकड रनिंग केली होती सीमारेषेवरून आणि ते इनिंग समाप्त झालेली आहे. धावसंख्या होते ती 19. विजयासाठी 18 धावा, 18 चेंडूंमध्ये 20 धावांची आवश्यकता. माफ करा 20 धावांचं टार्गेट आहे. माफ करा 18 धावा झालेल्या आहेत. विजयासाठी 19 धावांची आवश्यकता. 19 runs to win in 18 balls. हॅलो, आत्ताचा होणारा सामना अजिंक्य संघ शाखा क्रमांक 731 विरुद्ध राजू 11 733. माफ करा, विरुद्ध राजू 11. आपणास विनंती आहे नाणेफेकीसाठी यायचं आहे. ह्याच्यानंतरचा होणारा शेवटचा आणि अंतिम क्वार्टर फायनलचा सामना. आत्ताच्या होणाऱ्या सामन्यात कोण बाजी मारतोय. भीमशक्ती संघ हा क्वार्टर फायनलचा पहिला सामना जिंकून सेमीफायनल मध्ये दाखल झालेला आहे. न्यू की ओल्ड नवीन. स्कोरर कोण, टॉपर कोण होता स्कोर या टीम. भीम आर्मी मध्ये 19. चला सेकंड इनिंगचा सामना सुरू करायचा आहे. भीम आर्मी संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घेतलंय. कुठलाही पॉवर प्ले नसणार आहे या क्वार्टर फायनलच्या सामन्यांना. फलंदाजांची नावं सांगायची आहेत. स्वप्नील, यश आणि स्वरूप. सायकल गायला हवा तुझ्याकडे सायकल कोण गेले.
आणि आपण इथे बघतोय स्ट्राईक वर आलेले आहेत स्वरूप आणि नॉन स्ट्राईक वर यश आणि भीम आर्मी कडून संदेश आपलं पहिलं वैयक्तिक षटक घेऊन येतात आपल्या संघासाठी. विजयासाठी 19 धावांची गरज फक्त 18 चेंडूंमध्ये. सामना सुरू होतोय. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूला आपलं खातं उघडलेलं आहे. सिद्धार्थ संघाने धावा संख्या होते ती 1. स्ट्राईकवर आल्यात यश. पुन्हा दुसऱ्या चेंडूकडे डीजे आपलं गाणं वाजवायचंय. यावेळी मात्र अंपायरचा इशारा वाईड बॉल. अंपायरने आपले दोन्ही पंख बाहेर काढलेले आहेत. एक अवांतर धाव. धावा संख्या होते ते 2. चेंडूकडे एक धाव. आपल्या इथे उपस्थित विभाग प्रमुख श्री राकेश मोरे साहेब तसेच उपशहर प्रमुख हरीश मयेकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी शाखेच्या वतीने त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना आसन व्हायची कोण सकाळी येऊन गेले. झालं पण ती 4 आणि इथे क्वार्टर फायनल 3चा नाणेफेकीचा कॉल केला जातोय वाडेकरांच्या हस्ते. आणि राजीव इलेव्हन संघाने इथे नाणेफेक जिंकलेली आहे. आपला निर्णय लवकरात लवकर कळवायचा आहे. आणि बॉलिंग राजीव इलेव्हन संघाने नाणेफेकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बोला पुढच्या चेंडूकडे यावेळी मात्र हवेत मारलेला चेंडू आणि सुंदर असा खेळ. फलंदाज बाद होतोय. मैदानात चाललाय आपल्याला म्हणजे का धावा संख्या झाली ती 4 चेंडूवर. अजूनही 2 चेंडू शिल्लक संदेश यांचे. 5व्या चेंडूकडे स्ट्राईकर आल्याचे यावेळी थोडा बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न होता पण निर्धार चेंडू जातो. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट चेंडू.
शेवटचा चेंडू संदेश यांचा. सामना करतील पुन्हा एकदा ते उजव्या हाताचे फलंदाज कर्णधार. शेवटचा चेंडू. थोडासा फ्लिक केलेला चेंडू, मात्र एक धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. सीमारेषेवर चांगलं क्षेत्ररक्षण आणि ते वर समाप्तीची घोषणा. एक षटका अखेर संघाची धावसंख्या होते ते 5. चांगला असं गोलंदाजी, चांगला असं षटक म्हणू शकतो. थोडासा दबाव टाकलेला आहे प्रतिस्पर्धी संघावर आणि नक्कीच हा सामना अटीतटीत होईल याचं मी नक्कीच सांगू शकतो. षटक घेऊन येतात ते अविनाश. 12 चेंडूंमध्ये 14 धावांची आवश्यकता. सुंदर चेंडू, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू जातोय. 11 चेंडूंमध्ये 14 धावांची आवश्यकता विजयासाठी. यावेळी मात्र जयंतनी हवेत मारलेला चेंडू, फलंदाज बाद. मैदानात जात आहेत. मागच्या बॉलवर आपण बघितलं एक मोठा झटका लागला होता. कर्णधार जय स्वतः बाद झाले होते, पण अजूनही सांगू शकत नाही कारण क्रिकेटचा खेळ मगाशी म्हटल्याप्रमाणे. हॅलो हॅलो मी या ठिकाणी आपल्या शाखेचे खजिनदार वैभव माडिक यांना विनंती करतो की त्यांनी आलेल्या पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. हरीश मयेकर साहेब उपशहर प्रमुख, सोबतच राकेश मोरे साहेब विभाग प्रमुख यांचा सत्कार आपले शाखेचे खजिनदार वैभव माडिक करतील असं मी त्यांना विनंती करतो. यावेळी मात्र सुंदर तडरला चेंडू, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव घेतलेली आहे आणि एका धावेने धावसंख्या झाली ती 6. वळ्या पुढच्या चेंडूकडे. अजूनही आपण सांगू शकत नाही नक्कीच सामना कोणता संघ जिंकेल कारण सध्या 50-50ची सिच्युएशन. यावेळी सुंदर तडलला चेंडू,
मात्र एक धाव रोखू शकत नाही. एक धाव घेतलेली आहे दोन्ही फलंदाजांनी. चांगली रनिंग द बिटवीन विकेट आणि धावसंख्येत भर पडून धावसंख्या होते ते 7. विजयासाठी अजूनही 12 धावांची आवश्यकता. पाण्याची बॉटल बघा. यावेळी हवेत मारलेला चेंडू आणि इथे अजून एक झटका लागतोय फलंदाजी संघाला. हितेश यांच्या शरीरात थँक्यू. नवीन फलंदाज मैदानात. धावसंख्या झाली ती 7. बॅट्समॅन नेम कळवायचं आहे. आणि रोहित नवीन फलंदाज मैदानात. नावाप्रमाणे फलंदाजी एका पाहूया रोहित यांची. आणि फलंदाज बाद. डकआउट रोहित. रोहित आला आणि रोहित गेला. त्या रोहित गेल्या 2 षटकात संघाची धावसंख्या झाली ती 7. 6 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज विजयासाठी. फलंदाजाचं नाव सांगायचं आहे. काय आणि फलंदाजीसाठी आले आहेत नवीन फलंदाज शैलेश आणि गोलंदाजीसाठी आलेले आहेत पियुष. पियुष यांचं नाव आलं म्हणजे मला पियुष शाहला आठवले. बघूया त्यांच्यासारखी फिरकी गोलंदाजी आहे का. पहिला चेंडू हवेत मारलेला चेंडू. यावेळी 6व्या क्षेत्ररक्षण आणि फलंदाज बाद. पत्त्यासारखा संघ घसळतोय सिद्धार्थ पैलवानचा.
हा, या मात्र पंचांचा इशारा, डिक्लेअर स्वरूपात एक धाव. विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 11 धावा. बघा काय होतं फुटका चेंडूवर. यावेळी मारलेला चेंडू आणि पंचांचा इशारा, डिक्लेअर स्वरूपात एक धाव. 3 चेंडू 10 धावा. चेसिंग कंपल्सरी. 3 चेंडू 10 धावा. यावेळी सुंदर क्षेत्ररक्षण, मात्र फलंदाज थोडा लेझी वाटत होता, पण एकदा पूर्ण 2 चेंडूंमध्ये 10 धावांची आवश्यकता, म्हणजे ते 6 आणि 4 ची आवश्यकता. माफ करा, 2 चेंडूंमध्ये 9 धावांची आवश्यकता. हवेत मारलेला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण.